तर नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला हा ब्लॉग आहे ना काहीतरी स्पेशल आणि खास होणार आहे, कारण आज आहे आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी. तर मंडळी आमच्या हा लग्नाचा आहे ना 6वा वाढदिवस आहे आणि आम्ही ठरवलंय आज 6 दिवस आमचा खूप असा स्पेशल असणार आहे. तर आमच्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की बनून म्हणजे शेवटपर्यंत जरूर पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हर्षच्या पप्पा म्हणले तर सबस्क्राईब करायलाच पाहिजे आणि आहे ना आमच्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. तर मंडळी तुम्ही मला सारखं कमेंट करतो हर्षचे पप्पा कॅमेऱ्यात काय येत नाहीत, हर्षचे पप्पा कॅमेऱ्यामध्ये घ्या, व्हिडिओ मध्ये काय येत नाही. तर आज फायनली हर्षचे पप्पा आपल्या कॅमेऱ्यात आलेले आहेत. तर हे हर्षचे पप्पा आहेत ना, हे माझं खूप मोठा असं सपोर्ट सिस्टीम आहे. ते मला खूप जास्त सपोर्ट करतात, त्यांचा सपोर्ट तर आहेच, पण असंच मला तुमचाही सपोर्ट हवाय. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण थोड्या वेळाच्या नंतर. मी दाखवते तुम्हाला आपली काय काय तयारी, आपण आज काय काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. मी रेडी झालेला आहे, तर मी रेडी झाली. तुम्हाला मी हर्ष दाखवते माझा हर्ष कसा रेडी झाला. हर्ष इथं उभे राहा बेटा प्लीज. जाऊ द्या, हर्ष तर काय त्याच्या खेळण्याच्या मूड मध्ये मी तुम्हाला हर्षचे पप्पा दाखवते कसे रेडी झाले. हे बघा मंडळी, हे रोमनच्या पप्पाचा असा काय लुक आहे हे बघा. आणि ही आहे आमची दिव्या, याला तर तुम्ही ओळखतच आहात. आमची निघायची तयारी चालू आहे आणि हर्षचा पण पसारा काढायची पण तयारी चालू आहे. तर चला आम्ही फटाफट रेडी होतो, तुम्हाला आम्ही आमचा फायनल लुक निघायच्या वेळेला दाखवतो. तर हे बघा मंडळी, आजचा आमचा असा आहे फायनल लुक. हे बघा, दोघे तयार झालेत आम्ही आणि आता निघण्याच्या तयारीमध्ये. तर कारण खूप उशीर झाला आम्हाला, 7 वाजले. तर तयार होता उशीर होतोच. तुम्हाला डायरेक्ट आपल्या फायनल लोकेशनला जाऊन भेटूया. चला मग घेऊ. हा, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय कसा नाही कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्वाचा आमचा लुक कसा वाटतंय तेही 100% आम्हाला कमेंट करून सांग. आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चल ना अंदाज पोहोचलेलो आहेत आपल्या मेन लोकेशनला. हे बघा बसलो मस्त इथं. अगोदर आल्या काय नाही, बस आम्ही याच्यावर बसलो आणि मस्त झुला घेतला तिकडे बघा. हाय, तुम्हाला ना आमचा रोमन डॉन दाखवते. हे बघा, हे आर्यन डॉन. हे बघा रोमनचा फायनल लुक बघितलंच नाही तुम्ही. रोमन ती चालू आहे. त्याला जायचं होतं गार्डनला, पण काय झालं त्याचं गार्डन आता बंद झालं. पण त्याला कळण झालं गार्डन आहे का कुठे, त्यामुळे आम्ही हे लोकेशन चूज केलं आहे की नाही. एक नंबर. तुला कसं वाटेल रोमन काय करायला? हर्ष मी तुम्हाला दाखवते का. हर्ष काय चाललंय बेटा? हे त्याचा आर्यन डॉन त्याला मस्त. हे बघ, मी बसू का? कुठं बसू? इथं बसतोय. बसा. जमते का बाई? पण जमतंय बस. दिव्या दाखवते मी काय करायचे काय. हे बघा, तरी त्या सगळ्याच एन्जॉय करायला. तर हा सर खूपच जास्त एन्जॉय करायला, कारण त्याला गार्डन मध्ये जायचं होतं. सकाळपासून तो रेडी होऊन बसला होता, मला गार्डनला जायचंय. तर तो एकदम असा खुश झाला. सगळ्यापेक्षा जास्त रोमन खुश झाला. काय चेहरा मी तुम्हाला दाखवते काय. मी रोमनच्या चेहऱ्यावरती ही स्माइल बघण्यासाठीच खास तर आलेला आहे. तुम्ही तुम्हाला परत एकदा दाखवते काय. हर्ष कसं वाटायला पिल्लू? इकडे बघ. हर्षचे पप्पा इथं थांबले ते बघा. आता काय प्लॅन आहे पुढचा, समोरचा प्लॅन काय आहे? काय जेवण वगैरे करायचं मस्त पैकी. मंडळी मी हर्षला विचारते का तुला कसं वाटेल. हर्ष कसं वाटेल पिल्लू? इकडे बघून बोल ना. हाय कर ना आपलं मंडळीला. इकडे हाय कर ना समोर. हर्ष बसायला मागत लागलं काय? मजा आली का नाही? आज अरे आवडलं बरं हर्षला. हा, मंडळी हे पण हॉटेलचंच एक हे आहे बरं का.
हिस्सा इथे पण असे मस्त पैकी लाईट्स वगैरे ते बघा. इथं गार्डन टाईप आहे बहुतेक, पण इथं असे सगळे हरियाली आता सध्या नाहीये. हे बघा हा, इथं पार्टी वगैरे काय असेल ना तर मग म्हणजे हा खास मला वाटेल हा पार्टीचा हॉल आहे बहुतेक, आहे ना. इथं असं फॅमिली वगैरे एक असं जेवायला नाही बसत बहुतेक, पार्टीचं हे आहे. हा, बर्थडे पार्टी किंवा छोटे हा एंगेजमेंट झालं कोणाचं का बर्थडेच मला वाटतं जास्त होत असेल ते, की नाही. ते हर्षचं तिकडे खेळणं चालू आहे मस्त इथे बघा. हे माझ्या हर्षचं खेळणंच नाही व्हायला, तो खूप जास्त इथं आलाय ना दंग होऊन गेला की त्याला इतकं छान वाटायला खेळायला. एकदा झोका खेळायलाय, नंतर ते का स्लाइड खेळायलाय. चला मी तुम्हाला रोमन दाखवते. मंडळी एवढी थंडी आम्हाला वाटलं नव्हतं. घरून आम्ही एक तर उशिरा निघलो, उशीर झाला आम्हाला कारण भूक पण नव्हती लागली, त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरात निघलो. चला मी तुम्हाला रोमन दाखवते. तर मंडळी आणखी यांचं कोणाचं काही फायनल होतच नाही, कोणाला काय खायचं कोणाला काय खायचं. तर माझ्या हर्षला विचारते, हर्ष तुला काय खायचं? तुम्हाला इकडे बघा ना, तुम्हाला पनीरचा पकोडा खायचा का? पनीर पकोडा. बघा ना किती मस्त सुंदर आहे. वाव आहे बघा मंडळी. सुंदर असं व्ह्यू आहे, एकदम असं छान वाटायला. पण एवढं खेळ की इथं थंडी खूप जास्त लागायली. हे बघा हे पापड. चला मी आता नवी बॉटल घेऊ. आर्यन आमचा थोडासा तसा ना जरासा वेगळा मूड असते. पापड आला, आपण पापड टेस्ट करून बघू. अजून कांदे सुद्धा आहेत आणि ते काहीतरी असते ना शेव, सगळं मिक्स करून ते एवढं भारी लागलं. तू सेमी मध्ये आहेस का मराठी मध्ये आहेस? सेमी. अरे बाबा. आता मला इंग्लिश बी येते, पण जरा थोडं अडकत. घरी म्हणलं तर आम्ही सगळे इंग्लिशमध्येच बोलतो, कारण की आम्हाला सगळ्याला इंग्लिश समजावं म्हणून. आर्यनला टेन्शन आले. ते मला म्हणायला, मामी केक साठी ऑर्डर द्या, आपल्याला केक मागवा. त्याला विचारते मी काय कोणता फ्लेवरचा केक मागवायचा आहे, कोणता फ्लेवरचा घ्यायचा आहे आर्यन? चॉकलेट केक. कशासाठी केक घ्यायचा? कारण की तुमचा आज अॅनिव्हर्सरी आहे. तुमचा तर मला खाऊ वाटायला चालतंय. केक मी कधीच खायला भेटत असते. आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून केक खायला आला. चला. आमचा आर्यन आहे ना या वर्षी ना 10th क्लास मध्ये म्हणजे 10वीला आहे, त्यामुळे तो खूप जास्त अभ्यास करायला. त्याला बोलायचं थोडं सुचना झाले बरं का, समजून घ्या आर्यनला. आहे की नाही ग? अभ्यास करताय ना आर्यन? हा त्याच्यामुळे आहे ना तो थोडासा म्हणजे याच्यामध्ये. तुम्ही म्हणलं चल बाहेर जातात, त्याला बाहेर आणलं तर थोडं त्याचं माइंड फ्रेश झालं. त्याची शाळा तशी चालू झाली, तो आज पहिल्यांदा आमच्यासोबत म्हणजे बाहेरच निघत नाही बरं का. हर्ष आर्यन एवढा काळजी नसा अभ्यास करत बसतं, कारण त्याचा 10th क्लास आहे ना त्यामुळे. तर आर्यन
छोटा भाऊ म्हणजे रोमनचा मामा. हे बघा नितीन भाऊला तर एकदम परफेक्ट इंग्लिश जमत आहे आता. फॉर कैसा लागला टेस्ट? एक नंबर, बहुत बढ़िया. चांगला आहे टेस्ट करतो आम्ही. आर्यन तुला कसं लागलं? बहुत बढिया. किलो भाजी पाणी सांगितलं कसं लागलं सांगा. एकच नंबर. हा डॉन नंबर 1 लागला. नितीन आयरन डॉग. सर्वांचं जेवण झालेलं आहे ना. आता थंडी तर खूपच जास्त वाढली ना. मला आता काय माहिती जेवण झाल्याच्या नंतर एवढी थंडी लागायली ना. माझं जेवण बाकी आहे, मी करते. बाकी सर्वांचं जेवण झालं. हाच जेवण झालं. काय खायचं आता? असले भारी बोलते ना. सर्वांना गुलाबजाम मागवले होते. गुलाबजाम कसं लागले टेस्ट? नंबर 1. खूप जास्त रबडी मला आवडते. तर मंडळी फायनली जेवण आपलं झालेलं आहे डन. आता आम्ही गेलो जेवण, आता निघण्याच्या तयारीत आहे. कसं वाटलं तुम्हाला जेवण? म्हणजे हास्य पप्पाचं म्हणणं असं आहे की स्वीट मध्ये एवढं खास गुलाबजाम मागवलं की स्वीट मध्ये, तर ते होते बहुतेक. ते तुला खूप आवडला. फक्त स्वीट मध्ये हर्ष, आर्यन तुला? लयच भारी होतं. फक्त गुलाबजामुन काय एवढा खास नव्हता. मंडळी यांचं म्हणणं असं आहे की स्वीट मध्ये एवढं खास नाही आवडत. मला लय आवडत. हर्ष तुम्हाला काय आवडलं? तर सांगा ना हर्ष तुम्ही काय खाल्लं? तेवढं जेवण कसं सांगून वाटतं सांगा. एवढं सांगून फिर पाहिजे. इकडे माझ्याकडे तर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहेत घरी. आणि खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केला. सर्वात महत्वाचं थंडीनं आमची एवढी बेजारी झाली आता येताना. आणि परत तिथे जेवण केल्याच्या नंतर एवढी थंडी लागू लागली ना खूपच जास्त. आणि हर्षीत पण खूपच मजा आली. हर्षला तिथं जास्त परत आणखीन खेळायचं होतं, पण थंडीमुळे आम्ही त्याला पटापट पळवून आणलं घरी. तर रडू लागला येईपर्यंत, मग नंतर शांत झोपला. तर आता आम्ही फायनली आलेलो आहोत घरी. आता आम्ही चेंज वगैरे करणार मस्त, कारण खूप जास्त थंडी आहे. तर पटकन आम्ही चेंज करून घेतो. तर मंडळी हा होता माझा आजचा अॅनिव्हर्सरीचा छोटासा व्लॉग. तर माझ्या ह्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. तर नंतर भेटूया अशाच एका नवीन छान व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.